नमस्कार मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण वन कॉम्पाउंड सिस्टीमचं एक एक्झाम्पल बघितलं होतं. ते म्हणजे सल्फर सिस्टीम. सल्फर सिस्टीमची फेज डायग्रामबद्दल पण आपण डिस्कशन केलं होतं. आज आपण बघतो आहे टू कॉम्पोनंट सिस्टीम. ठीक आहे. बरं, या टू कॉम्पोनंट सिस्टीमला पहिल्यांदा आपण फेज रूल अप्लाय करूया. फेज रूलचं इक्वेशन काय आहे आपल्याकडे? काय इक्वेशन आहे फेज रूलचं? एफ इज इक्वल टू सी मायनस पी प्लस टू. ओके. एफ म्हणजे काय? डिग्री ऑफ फ्रीडम. सी म्हणजे काय? कॉम्पोनंट्स, नंबर ऑफ कॉम्पोनंट्स. पी म्हणजे काय? नंबर ऑफ फेजेस. आणि हा जो प्लस टू आहे, हा प्लस टू काय दाखवतो? तर व्हेरिएबल्स. कोणकोणते व्हेरिएबल्स आहेत ते? टेम्परेचर आणि प्रेशर. ओके. हा झाला आपला फेज रूल. मित्रांनो, आपण आता बघतो आहे टू कॉम्पोनंट सिस्टीम. मग या टू कॉम्पोनंट सिस्टीममध्ये सी ची किंमत किती येणार आहे? तर 2 येणार आहे. ओके. मग आता ती जी व्हॅल्यू आहे, सी ची व्हॅल्यू आपण या फेज रूलमध्ये टाकूया. बघा, म्हटल्याप्रमाणे बट सी इज इक्वल टू 2. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणतोय. देअरफॉर इक्वेशन 1 becomes f is equal to c च्या ऐवजी काय लिहिणार? 2 minus p plus 2. But therefore f is equal to 2 plus 2 किती येतात? 4. 4 minus p. ओके. हे नवीन इक्वेशन आपल्याला मिळते. कशासाठी? टू कॉम्पोनंट सिस्टीमसाठी. ओके. मित्रांनो, समजा या टू कॉम्पोनंट सिस्टीममध्ये समजा एकच फेज असेल. किती फेज असतील? एकच फेज. तर त्याच्या वेळेस डिग्री ऑफ फ्रीडम किती येतील ते आपण बघूया. आपल्याला इक्वेशन काय मिळालं आहे? एफ इज इक्वल टू 4 मायनस पी. ओके. बघा मित्रांनो, आपण काय म्हणतोय? एफ इज इक्वल टू 4 मायनस पी. या दोन कॉम्पोनंटच्या सिस्टीममध्ये समजा एकच फेज प्रेझेंट असेल, मग पी ची किंमत किती येते? पी इज इक्वल टू 1. मग पी ची किंमत आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकतो. काय मिळणार? एफ इज इक्वल टू 4 मायनस 1 इज इक्वल टू 3. एफ इज इक्वल टू किती येत आहे? मग 3 येत आहे. डिग्री ऑफ फ्रीडम्स किती येतील या ठिकाणी? 3 येतील. किती व्हेरिएबल्स त्या ठिकाणी आपल्याला स्पेसिफाय करावं लागतील? तर 3. कोणकोणते 3 व्हेरिएबल्स आहेत? ज्यावेळेस दोन कॉम्पोनंट सिस्टममध्ये एकच फेज प्रेझेंट असेल, त्यावेळेस डिग्री ऑफ फ्रीडम किती येतात? 3. म्हणजे किती आपल्याला त्या ठिकाणी व्हेरिएबल्स फिक्स करावे लागतील? तर 3. कोणकोणते 3 व्हेरिएबल्स आहेत? टेम्परेचर, प्रेशर आणि कंपोजिशन. ओके. आता समजा दोन फेजेस असतील. इफ P इज इक्वल टू 2. टू कॉम्पोनंट सिस्टीमच आहे, पण त्याच्यामध्ये नंबर ऑफ फेजेस किती आहेत? 2. म्हणजे P ची व्हॅल्यू किती आहे? 2. मग ही P ची व्हॅल्यू आपण कशा टाकणार? इक्वेशन नंबर 1 मध्ये. मग काय मिळणार? F इज इक्वल टू किती येते? 2. डिग्री ऑफ फ्रीडम किती झाल्या? 2. म्हणजे आपण टेम्परेचर आणि कंपोजिशन ॲडजस्ट केलं तर तिसरा जो पॅरामीटर आहे तो ऑटोमॅटिकली फिक्स होऊन जातोय. फॉर एक्झाम्पल, समजा आपण प्रेशर आणि टेम्परेचर ॲडजस्ट केलं तर काय फिक्स होऊन जाणार आहे? कंपोजिशन हे ऑटोमॅटिकली फिक्स होऊन जाणार. बघा काय लिहू शकतो आपण या ठिकाणी? बघा काय म्हटलंय? ज्यावेळेस दोन फेजेस असतील त्यावेळेस डिग्री ऑफ फ्रीडम किती येतात? 2. म्हणजे 2 व्हेरिएबल्स नीड टू स्पेसिफाय द सिस्टीम. सिस्टीमला स्पेसिफाय करण्यासाठी आपल्याला 2 व्हेरिएबलची आवश्यकता पडेल. 2 व्हेरिएबल फिक्स केले, स्पेसिफाय केले तर तिसरा ऑटोमॅटिकली फिक्स होऊन जाऊ शकतो. 3 व्हेरिएबल्स कोणकोणते? समजा टेम्परेचर आणि प्रेशर तुम्ही स्पेसिफाय केले तर कंपोजिशन ऑटोमॅटिकली फिक्स होऊन जाणार. किंवा प्रेशर आणि कंपोजिशन स्पेसिफाय केले तर टेम्परेचर ऑटोमॅटिकली काय होणार? त्या ठिकाणी फिक्स होऊन जाणार. हे कधी? ज्यावेळेस 2 फेजेस असतील त्यावेळेस. ओके. एक फेजचं एक्झाम्पल घेतलं आहे, 2 फेजचं बघितलंय. आता सपोज P इज इक्वल टू 3 असेल. P इज इक्वल टू 3. मग 4 मायनस 3
एफ इज इक्वल टू काय येत आहे 1. म्हणजे किती व्हेरिएबल्स आपल्याला स्पेसिफाय करावे लागतील, 1 व्हेरिएबल नीड्स टू स्पेसिफाय अँड अदर 2. आता काय म्हटलंय, 1 व्हेरिएबल नीड्स टू स्पेसिफाय द सिस्टीम. ओके मित्रांनो, आपण म्हटलं समजा एकच फेज असेल तर किती व्हेरिएबल स्पेसिफाय करावे लागतील आपल्याला, 3 व्हेरिएबल स्पेसिफाय करावे लागतील. पण मित्रांनो आपल्या ह्या 2 डायमेन्शनल सिस्टीममध्ये, म्हणजे आता हा फळा आहे, ही कशी आहे, प्लेनर सिस्टीम आहे. बघा हा एक आपला व्हाईट बोर्ड आहे मित्रांनो, बरोबर. या व्हाईट बोर्ड आपण जास्तीत जास्त किती पॅरामीटर्स फिक्स करू शकतो. हा आहे आपला एक्स ॲक्सिस आणि हा आहे वाय ॲक्सिस. फॉर एक्झाम्पल तुम्ही याच्यावर घेतलंय एक्स ॲक्सिसवर कोणता पॅरामीटर घेतला आहे, कंपोजिशन, आणि याच्यावर घेतला आहे टेम्परेचर. मग तिसरा व्हेरिएबल कोणता आहे, प्रेशर. तो आपल्याला इथे दिसू शकतो का. म्हणजे 2 डायमेन्शन सिस्टीममध्ये आपण हे 3 व्हेरिएबल स्पेसिफाय करू शकत नाही. मग 3 आपल्याला व्हेरिएबल जर स्पेसिफाय करायचे असतील तर आपल्याला 3 डायमेन्शनल सिस्टीम लागेल. आणि 3 डायमेन्शनल जी काय इमेज आहे ती आपल्याला या ठिकाणी स्पेसिफाय करणं किंवा ती त्या ठिकाणी इलॅबोरेट करणं हे अतिशय क्रिटिकल काम आहे. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, कोणते तरी एक जो पॅरामीटर आहे तो काय ठेवावा लागेल, कॉन्स्टंट ठेवावा लागेल. फॉर एक्झाम्पल आपण आता इथं टेम्परेचर आणि कॉम्पोजिशन आपण या ठिकाणी घेतलंय आणि काय कॉन्स्टंट ठेवलं आपण, काय कॉन्स्टंट ठेवलाय, प्रेशर हा कॉन्स्टंट ठेवलाय. मग आपण इतरचे 2 पॅरामीटर्स आहे त्यांचं त्या ठिकाणी आपण व्यवस्थित स्पेसिफिकेशन करू शकतो. सो इन ऑर्डर टू डिफाइन 2 component system, it is very hard to build a 3-dimensional system, 3-dimensional image. To overcome this problem, out of 3 parameters, 1 parameter is kept constant, so that we can construct the diagram for other 2 parameters. Okay. आता मित्रांनो, आता ही जी 2 component system आहे त्या 2 component सिस्टीमचं एक्झाम्पल कसं आहे ते आपण बघूया. आता त्याचं एक्झाम्पल आहे लेड आणि सिल्वर सिस्टीम. त्याची फेज डायग्राम पण बघायची आहे, त्याच्यात कोणकोणते कर्व्स आहेत त्याचं प्रॉपर इलॅबोरेशन आपण आता बघणार आहोत. मित्रांनो आपण बघतो आता लेड आणि सिल्वर सिस्टीम. हे लेड आणि सिल्वर सिस्टीम कशाचं एक्झाम्पल आहे, 2 कॉम्पोनंट सिस्टीमचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे मित्रांनो, ह्या एक्झाम्पलला एलॅबोरेट करण्या अगोदर आपण आता काय सांगितलं की 3 डायमेन्शनल इमेज आपण त्या ठिकाणी प्रॉपर पद्धतीने डायग्राम काढू शकत नाही. म्हणून आपण काय कॉन्स्टंट ठेवणार आहे, एक पॅरामीटर कॉन्स्टंट ठेवणार. इथं आपण काय कॉन्स्टंट ठेवायचं म्हणत होतो, प्रेशर. P इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. प्रेशरच का कॉन्स्टंट ते बघू. आता समजा आपण इक्विलिब्रियम घेतलाय, सिस्टीम कोणती आहे, सॉलिड इज इन इक्विलिब्रियम विथ लिक्विड. आता या ठिकाणी ही जी सिस्टीम आहे या सिस्टीममध्ये प्रेशरचा इफेक्ट कसा आहे, अतिशय निग्लिजिबल आहे. बघा सिस्टीम कोणती आहे, सॉलिड आणि लिक्विडमध्ये इक्विलिब्रियम आहे, त्याच्यामध्ये प्रेशरचा जो इफेक्ट आहे अतिशय निग्लिजिबल आहे, अतिशय नगण्य आहे. म्हणून P इज इक्वल टू काय म्हटलं आपण, कॉन्स्टंट म्हटलेलं आहे. मग ही जी सिस्टीम आहे या सिस्टीमला आपण म्हणतो आहे, या सिस्टीमला आपण म्हणणार आहे या सिस्टीमला आपण म्हणतोय कंडेन्स्ड सिस्टीम. ओके, म्हणजे 3 पैकी एक पॅरामीटर आपला काय आहे त्या ठिकाणी कॉन्स्टंट. कोणता पॅरामीटर कॉन्स्टंट आहे, प्रेशर कॉन्स्टंट आहे. या सिस्टीमला आपण कोणती सिस्टीम म्हणणार आहे, कंडेन्स्ड सिस्टीम. आपल्या या लेक्चरच्या सुरुवातीलाच मी काय सांगितलं, फेज रूल काय आहे, F इज इक्वल टू C मायनस P प्लस 2. हे प्लस 2 कशासाठी आहे, ते आहे टेम्परेचरसाठी आणि कशासाठी आहे, प्रेशरसाठी. आता इथं आपण काय कॉन्स्टंट ठेवलं आहे, प्रेशर कॉन्स्टंट ठेवला आहे. प्रेशर काय झालाय, कॉन्स्टंट. मग इथं फक्त काय शिल्लक राहत आहे, टेम्परेचर. किती व्हेरिएबल शिल्लक राहतोय, एकच. म्हणून हा जो फेज रूल आहे त्याचं कन्वर्जन आपण करणार आहोत
त्या फेज रूलचं कन्व्हर्जन कशामध्ये आहे, रिड्युस्ड फेज रूल. आणि या रिड्युस्ड फेज रूलचं मॅथमॅटिकल इक्वेशन आहे F इज इक्वल टू C मायनस P प्लस 1. परत F म्हणजे काय, डिग्री ऑफ फ्रीडम, C म्हणजे काय, नंबर ऑफ कॉम्पोनंट्स, P म्हणजे काय तर फेजेस, नंबर ऑफ फेजेस, आणि 1 हा जो व्हेरिएबल आहे तो कशासाठी दाखवतोय, टेम्परेचर. हे जे इक्वेशन आहे मित्रांनो, या इक्वेशनला आपण काय म्हणणार आहोत, रिड्युस्ड फेज रूल. ओके. आता ह्या रिड्युस्ड फेज रूलचा उपयोग करून आपण काय शिकणार आहोत, आता टू कॉम्पोनंट सिस्टीम. त्याचं एक्झाम्पल काय घेतो आपण, लेड आणि सिल्वर सिस्टीम. याच्याबद्दल आपण आता डिटेल डिस्कशन करूया. सो लेड अँड सिल्वर इज एक्झाम्पल ऑफ टू कॉम्पोनंट सिस्टीम. मित्रांनो, टू कॉम्पोनंट सिस्टीमचा अभ्यास करणं का आवश्यक आहे ते पहिले आपण समजून घेऊ. मित्रांनो, आपल्याला ब्रास हे माहिती आहे, बरोबर. ब्रास हा काय आहे, हा आहे अलॉय. हा संयुग आहे. कशाचं अलॉय आहे, हा कशाचं मिक्सचर आहे, ते झिंक आणि कॉपरचं. ओके. या ठिकाणी आपण हा जो कॉपर आहे हा किती घेतला असतो, 60%, आणि झिंक किती घेतला आहे, 40%. एवढं कंपोजिशन असेल तर आणि तरच त्या ठिकाणी आपण काय तयार करू शकतो, ब्रास तयार करू शकतो. समजा मित्रांनो आपण झिंक घेतला 50% आणि कॉपर पण घेतला 50%. 40-60 न घेता किती घेतला आपण, 50-50 घेतला. पण ॲक्च्युअल ज्यावेळेस आपण हे दोघं मेटल्स एकमेकांमध्ये फ्यूज करायचा प्रयत्न करतो मित्रांनो, त्यावेळेस झिंकचं पर्सेंटेज किती राहत आहे, 33%, आणि कॉपर किती प्रमाणात राहत आहे, 67%. मग उरलेले जे 17% आहे कशाचे, झिंकचे, ते काय म्हणून राहतात, इम्प्युरिटी म्हणून राहतात. मग आपल्याला जर ब्रास हा अलॉय फॉर्म करायचा असेल तर आपल्याला झिंक किती घ्यावं लागेल, 40%, आणि कॉपर किती घ्यावं लागेल, 60% घ्यावं लागेल. मग असंच समजा आपल्याला काय तयार करायचं आहे, लेड आणि सिल्वरचा जर अलॉय तयार करायचा असेल तर लेड किती प्रमाणात घ्यावं लागेल, सिल्वर किती प्रमाणात घ्यावं लागेल, त्या दोघांना किती टेम्परेचरला आपल्याला हीट करावं लागेल, याचा डिटेल स्टडी जर आपल्याला करायचा असेल तर आपल्याला टू कॉम्पोनंट सिस्टीम ही शिकावं लागेल. आणि त्याच्यासाठी आपल्याला टू कॉम्पोनंट सिस्टीमची काय बघावं लागेल, फेज डायग्राम बघावं लागेल. ओके. मग आता आपण या लेड आणि सिल्वर सिस्टीमचा अभ्यास करू. मित्रांनो, हे जे आहे लेड आणि सिल्वर ही कोणती सिस्टीम आहे, टू कॉम्पोनंट सिस्टीम आहे. या टू कॉम्पोनंट सिस्टीम मध्ये आपल्याला दिसत आहे किती फेजेस दिसत आहेत, 4 फेजेस. कोणकोणत्या 4 फेजेस आहेत त्या बघा. लेड आणि सिल्वर सिस्टीम मध्ये किती फेजेस आढळून येतात आपल्याला, 4 फेजेस. कोणकोणते आहे, सॉलिड लीड, दुसरी फेज आहे सॉलिड सिल्वर, तिसरी फेज आहे सोल्युशन ऑफ लेड अँड सिल्वर, आणि चौथी आहे वेपर्स. मित्रांनो, हा जो पीबी आणि एजी आहे हा काय आहे, हा आहे अलॉय. ओके. आणि ही सिस्टीम कोणती सिस्टीम सांगितली आपण, ही कोणामध्ये इक्विलिब्रियम आहे, कोणामध्ये इक्विलिब्रियम आहे, सॉलिड इज इन इक्विलिब्रियम विथ लिक्विड. म्हणून ही कोणती सिस्टीम येते, ही कोणती सिस्टीम आहे, कंडेन्स्ड सिस्टीम आहे. मग ज्यावेळेस कंडेन्स्ड सिस्टीम असते मित्रांनो त्यावेळेस आपण काय निग्लेक्ट करत असतो, वेपर फेज ही निग्लेक्ट करत असतो. ठीक आहे. बरं लक्षात घ्या, दिस लेड अँड सिल्वर सिस्टीम हॅज 4 phases. The 4 phases are solid lead, solid silver, solution of lead and silver, and vapors. As lead and silver is a alloy, during the study of alloy we neglect the vapor phase. मग किती फेजेस शिल्लक राहत आहे, 3 फेज शिल्लक राहत आहे, सॉलिड लेड, सॉलिड सिल्वर, आणि सोल्युशन ऑफ लीड अँड सिल्वर. ओके. मग आता याच्या संदर्भात आपण काय अप्लाय करणार, फेज रूल अप्लाय करणार, रिड्युस्ड फेज रूल अप्लाय करणार. फेज डायग्राम ऑफ लेड अँड सिल्वर सिस्टीम. ओके मित्रांनो, एक्स ॲक्सिस आणि हे दोघं कोणते ॲक्सिस आहेत, वाय ॲक्सिस. एक्स ॲक्सिसवर आपण घेणार एक्स ॲक्सिसवर काय घेणार,
कंपोजिशन आणि वाय ॲक्सिसवर आपण काय घेणार आहोत, टेम्परेचर. ओके, एक्स ॲक्सिसवर काय घेतलंय, कंपोजिशन आणि वाय ॲक्सिसवर काय घेतलंय, टेम्परेचर. आणि या सिस्टमसाठी काय कॉन्स्टंट आहे, प्रेशर आपल्याला या ठिकाणी काय दिसतंय, कॉन्स्टंट दिसतंय. मित्रांनो या ठिकाणी 100% सिल्वर आहे आणि 0% काय आहे, लेड. या पॉइंटला 100% सिल्वर आणि 0% काय दिसतंय, लेड. आणि जसं जसं आपण या राईट हँडकडे जात जातो तसं तसं सिल्वरचं पर्सेंटेज कमी होत जातं आणि लेडचं पर्सेंटेज वाढत जातं. आता ह्या पॉइंटला 100% लेड आणि 0% सिल्वर. इथे काय होतंय, 100% सिल्वर आणि 0% लेड होतंय. So as we move across from left to right, the percentage of lead is getting increased while the percentage of silver is getting decreased. Okay. आता इथे आपल्याला दोन कर्व्स दिसतात. कोणकोणत्या कर्व्स आहेत ते बघू आपण. दोन कर्व्स दिसत आहेत. पहिली कर्व आहे कर्व AC आणि दुसरी कर्व आहे कर्व BC. ओके. आता या पॉइंट A ला टेम्परेचर आहे 961 डिग्री सेल्सिअस. ओके. हे जे टेम्परेचर आहे हा आहे फ्रीजिंग पॉइंट किंवा सॉरी मेल्टिंग पॉइंट कोणाचा, प्युअर सिल्वरचा. इथं काय म्हणतो आपण 100% सिल्वर. ज्यावेळेस प्युअर सिल्वर असतं, प्युअर चांदी असते, त्याचा मेल्टिंग पॉइंट किती आहे 961 डिग्री सेल्सिअस. ओके. पण आता ह्या चांदीमध्ये आपण आता काय काय मिक्स करत जातो आहे, त्या ठिकाणी लेड मिक्स करत जातोय. म्हणजे शुद्ध चांदीला आपण कशात कन्वर्ट करतोय, अशुद्ध चांदीमध्ये कन्वर्ट करतोय. इथं फक्त किती होतं 100% सिल्वर होतं, त्यावेळेस जसं मेल्टिंग पॉईंट किती दिसतो आपल्याला 961 डिग्री सेल्सिअस. पण जसं जसं आपण त्या ठिकाणी लेड ॲड करत जातो तसं तसं त्याचा जो मेल्टिंग पॉईंट आहे तो कसा होतो आपल्याला त्या ठिकाणी कमी होताना दिसतो. ओके. मग हां मित्रांनो, आता ही कंप्लीट फेज डायग्राम आहे कोणाची, लेड आणि सिल्वरची. ठीक आहे. आपण आज डिस्कशन करतो कर्व AC बद्दल. ओके. ही कर्व AC जी आहे, या कर्व AC ला आपण कोणती कर्व म्हणणार, फ्रीजिंग पॉइंट कर्व. कुठली कर्व म्हणतोय आपण, फ्रीजिंग पॉइंट कर्व म्हणतोय. ओके. आता ही जी फ्रीजिंग पॉइंट कर्व आहे ही कोणकोणत्या सिस्टम मध्ये घेऊन दाखवतोय, तर सॉलिड सिल्वर आणि लिक्विड मिक्सचर कोणाचं, लेड आणि सिल्वरचं. ठीक आहे. याला आपण म्हणणार फ्रीजिंग पॉइंट कर्व. आणि इक्विलिब्रियम कोणामध्ये दाखवतोय, सॉलिड EG आणि लिक्विड मिक्सचर ऑफ लेड अँड सल्फर, सॉरी लेड अँड सिल्वर. ओके. बघा मित्रांनो, आपण काय म्हटलंय, ज्यावेळेस प्युअर सिल्वर असतं त्याचा मेल्टिंग पॉइंट किती होता 961. पण जसं जसं आपण त्या ठिकाणी लेड ॲड करत जातो तसं तसं त्याचा मेल्टिंग पॉइंट कसा झालाय, कमी झालेला आहे. या ठिकाणी त्याचा मेल्टिंग पॉइंट किती दिसतो आपल्याला 303. कुठे होता 961, कुठे आला आता 303. हे कशामुळे झालं, त्यामध्ये आपण इम्प्युरिटी ॲड करतो. कशाची, लेडची. लेड त्या ठिकाणी आपण ॲड करत जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी जी कर्व आहे ती कर्व BC. आता हा जो पॉइंट आहे पॉइंट B, हा पॉइंट B आहे मेल्टिंग पॉइंट कोणाचा, प्युअर लेडचा. प्युअर लेडचा मेल्टिंग पॉइंट किती दिसतो आपल्याला 327 डिग्री सेल्सिअस. ओके. ही जी कर्व आहे या कर्वला परत आपण कोणती कर्व म्हणणार आहे, फ्रीजिंग पॉइंट कर्वच म्हणणार आहे. ओके. आणि ही जी कर्व आहे ही कोणामध्ये इक्विलिब्रियम दाखवतोय, सॉलिड लेड आणि लिक्विड मिक्सचर ऑफ लेड अँड सिल्वर. इथं आपण आता लेड मध्ये काय ऍड करत जातोय, सिल्वर ऍड करत जातोय. इथं काय होतं, आपण सिल्वर मध्ये लेड ऍड करतील आणि इकडे काय करतोय, या लेड मध्ये आपण सिल्वर ऍड करतोय. त्यामुळे त्याचा पण जो काय मेल्टिंग पॉइंट किंवा फ्रीजिंग पॉइंट आहे तो पण कसा होतोय, कमी होत जातोय. ठीक आहे. तो पण किती येतोय 303 डिग्री सेल्सिअस इतका येतोय. ठीक आहे मित्रांनो. आता ह्याच्या दोन कर्व्स आहेत, या दोन कर्वसाठी आपण समजा रिड्युस्ड फेज रूल अप्लाय केला तर त्याच्यासाठी F ची व्हॅल्यू किती येते ते बघू आपण आता.
काय आहे तो रिड्यूस फेज रूल, F इज इक्वल टू C मायनस P प्लस 1, C इज इक्वल टू 2 आणि ही जी कर्व AC आहे हे किती फेज मध्ये घेऊन दाखवतोय, 2 फेज मध्ये. सो 2 मायनस 2 प्लस 1, सो F इज इक्वल टू 1. म्हणून ह्या ज्या कर्व्स आहेत त्या कशा आहेत, मोनोव्हेरियंट आहेत किंवा युनिव्हेरियंट आहेत. बरोबर. आता मित्रांनो ह्या ज्या दोघं कर्व्स आहेत त्या दोघं कर्व्स कुठे मिळत आहेत, कुठे मॅच होत आहेत, तर पॉइंट सी ला. हा जो पॉइंट सी आहे या पॉइंट सी ला काय म्हणायचं असतं, युटॅक्टिक पॉइंट. या पॉइंट सी ला काय म्हणणार आपण, युटॅक्टिक पॉइंट. ओके. आणि हा जो पॉइंट सी आहे या पॉइंट सी मध्ये किती फेजेस त्या ठिकाणी इक्विलिब्रियम दिसत आहेत, सॉलिड सिल्वर, सॉलिड लेड आणि लिक्विड मिक्सचर कोणाचं, सिल्वर आणि लेडचं. सो द पॉइंट सी वेअर द टू कर्व्स मीट, at this point 3 phases are in equilibrium and the 3 phases are solid silver, solid lead and liquid mixture of silver and lead. ओके. आता हे जे पॉइंट सी आहे या पॉइंट सी चं कंपोजिशन काय आहे, या पॉइंट सी चं टेम्परेचर किती, 303 डिग्री सेल्सिअस. आणि या पॉइंट सी ला लेड किती प्रमाणात आहे, 97.5% आणि सिल्वर किती प्रमाणात आहे, 2.5%. हे जे कंपोजिशन आहे या कंपोजिशनला म्हणायचं युटॅक्टिक कंपोजिशन आणि या टेम्परेचरला काय म्हणणार, युटॅक्टिक टेम्परेचर. परत लक्षात घ्या, समजा आपल्याला लेड आणि सिल्वरचं जर अलॉय तयार करायचं मित्रांनो तर त्याला लेड किती घ्यावं लागेल, 97.5 आणि सिल्वर किती घ्यावं लागेल, 2.5% मध्ये घ्यावं लागेल. आणि हे दोघं किती डिग्री सेल्सिअसला हिट करावं लागतील, 303 डिग्री सेल्सिअस हिट केलं तर आणि तरच आपण लेड आणि सिल्वरचा अलॉय तयार करू शकतो. हे आपल्याला प्रॉपर प्रपोर्शन समजलं आहे कोणाचं, लेड आणि सिल्वरचं. कशाच्या मदतीने शोधून काढलं आपण, हे फेज डायग्रामच्या मदतीने शोधून काढलं. बरोबर आहे मित्रांनो. आता हा जो युटॅक्टिक पॉइंट आहे या युटॅक्टिक पॉइंटसाठी आपण आपला जो रिड्यूस्ड फेज रूल आहे तो अप्लाय करून बघू. परत रिड्यूस्ड फेज रूल काय, F इज इक्वल टू C मायनस P प्लस 1. ओके. आताच आपण काय सांगितलं की हा जो युटॅक्टिक पॉइंट आहे या युटॅक्टिक पॉइंटला किती फेजेस इक्विलिब्रियम मध्ये आहेत, 3 फेजेस. म्हणून P इज इक्वल टू 3, C इज इक्वल टू 2, P इज इक्वल टू 3 प्लस 1. हे किती येणार मग, 0. बरोबर. मग हा जो युटॅक्टिक पॉइंट आहे हा कसा आहे, नॉन व्हेरियंट सिस्टीम आहे. मित्रांनो आपण या डायग्राममध्ये कर्व्स बघितले आहेत, त्याच्यानंतर काय बघितलंय, युटॅक्टिक पॉइंट बघितला. आता आपण एरियाज बघू. कोणकोणते एरिया आहे, ए पासून सी पासून हा जो पॉइंट आहे याला आपण म्हणूयात डी. ए सी डी ए हा जो एरिया आहे या एरियामध्ये काय आहे, सॉलिड सिल्वर आहे, त्याचप्रमाणे सिल्वरचं सोल्युशन आहे कशामध्ये, सॉरी लेडचं सोल्युशन आहे कशामध्ये, सिल्वरमध्ये. दुसरा एरिया आहे तो बी पासून सुरू होतो, सी पासून सुरू होतो आणि बी सी ई बी. कोणता एरिया आहे, बी सी ई बी. याच्यामध्ये कोणती फेज दिसते, सॉलिड लेड आणि सोल्युशन ऑफ सिल्वर इन लेड. ओके. त्याच्यानंतर पुढचा एरिया आहे ए सी बी. याच्यामध्ये फक्त कोणती फेज दिसते आपल्याला, लिक्विड फेज. कशाचं, लिक्विड मिक्सचर आहे लेड आणि सिल्वरचं. त्यानंतर हा जो DCE आहे याच्यामध्ये इथे काय दिसतंय, युटॅक्टिक कंपोजिशन म्हणजे 97.5% लीड, 2.5% सिल्वर आणि थोडंसं जास्त प्रमाण काय त्याच्यामध्ये सिल्वरचं. हा एक एरिया झाला. इकडचा जो एरिया आहे त्याच्यामध्ये पण काय आहे, युटॅक्टिक कंपोजिशन म्हणजे 97.5% लीड, 2.5% सिल्वर आणि थोडंसं एक्सेस काय त्या ठिकाणी लेड आहे. ओके. सो दिस इज ऑल अबाउट the phase diagram of two component system.